वर्गाबाहेर शिकणारा प्रतिभावंत, बाबासाहेब आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास. ज्ञान म्हणजे मुक्ती ही त्यांची क्रांती होती. शिक्षणाच्या इतिहासात असा विद्यार्थी दुसरा नाही, कारण वर्गाबाहेर शिकणारा बाबासाहेबच खरंच वेगळा होता. प्राथमिक शिक्षण सातारा व मुंबई. बालपणापासून शिक्षणाची जिद्द अंगी बाणवलेला हा विद्यार्थी साताऱ्यात आणि पुढे मुंबईत शिकत राहिला. समाजाच्या उपेक्षेला न जुमानता त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमधून 1907 साली मॅट्रिक पूर्ण केली. BA बॅचलर ऑफ आर्ट्स, एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई विद्यापीठ, 1912. सन 1907 नंतर भीमराव आंबेडकरांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी 1912 साली पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स या विषयांसह BA पदवी मिळवली. हाच त्यांचा उच्च शिक्षण प्रवासाचा पाया ठरला. MA मास्टर ऑफ आर्ट्स इन इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी, अमेरिका, 1915. 1913 साली ते परदेशात गेले आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथे अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला. 1915 साली त्यांनी MA पदवी मिळवली. याच काळात सोशिओलॉजी, हिस्ट्री, फिलॉसॉफी आणि अँथ्रोपॉलॉजी यांचाही सखोल अभ्यास त्यांनी केला. PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी, 1917. ज्ञानाच्या शोधात पुढे जात त्यांनी 1917 मध्ये PhD पूर्ण केली. त्यांचा संशोधन प्रबंध होता द इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. ही परदेशातून डॉक्टरेट मिळवणारी भारतातील पहिली दलित व्यक्ती ठरली. बाराट लॉ डिग्री, ग्रेज इन, लंडन, 1923. PhD नंतर बाबासाहेब लंडनला गेले आणि ग्रेज इन येथे वकिलीचं शिक्षण घेतलं. 1923 साली त्यांनी बाराट लॉ ही पदवी मिळवली आणि कायद्यातील त्यांचं प्रभुत्व अधिक दृढ झालं. MSc मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. बाराट लॉसोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचा पुढील अभ्यास केला आणि MSc प्राप्त केली. भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास याच काळात त्यांनी केला. DSc डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. लंडनमध्येच त्यांनी अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी DSc मिळवली. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या त्यांच्या संशोधन प्रबंधाने भारतीय अर्थनीतीला वैचारिक दिशा दिली. LLD डॉक्टर ऑफ लॉज, कोलंबिया युनिव्हर्सिटी, 1952. भारतीय संविधान निर्मितीतील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाच्या सन्मानार्थ कोलंबिया युनिव्हर्सिटीने 1952 साली त्यांना LLD ही मानद पदवी दिली. DLET डॉक्टर ऑफ लिटरेचर, उस्मानिया विद्यापीठ, 1953. 1953 साली उस्मानिया विद्यापीठाने सामाजिक न्याय, मानवतेसाठीचा लढा आणि बौद्धिक कार्याची नोंद घेत त्यांना DLET ही पदवी बहाल केली.